नमस्कार मंडळी. तर बघा, आपले आमदार काय कुटाने करायलेत आणि काय कुटाने नाहीत करायलेत त्यांनीच माहिती. विषय असा आहे की काय आमदार काय करायलेत, विधान परिषदेमध्ये तंबाखू खायला लागलेत. काय आमदार काय करायलेत तर बॉक्सिंग करायला लागलेत, कॅन्टीनवाल्याला मारायला लागलेत, भांडणं करायला लागलेत. आणि काय आमदार, आता तर एक आमदार मंत्री साहेब आहेत आपले, त्यांचा तर असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की ते मस्तमध्ये बेडरूममध्ये झोपलेत, सिगरेट मस्तमध्ये ओढतेत आणि पिशव्यामध्ये बंडल आहेत पैशाचे. तर असेच तर बघा, शेतकऱ्याचं कुणाला ह्यांनी काही घेणं देणं नाही. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर आणखी विषय निघलेला नाही कोणचा, जरी निघला तरी भरपूर अटी घालतील त्याला. अशी अवस्था आहे शेतकऱ्याची. पाऊस नाही, आज 27 तारखेपासून आमच्या भागात तर पाऊसच नाही. उगा आला आला म्हणायला येतोय. पिकाची अवस्था अशी आहे की कधीही पिकं जळून जाऊ शकतात. शेतकऱ्यांनी जेवढं मातीत घातलंय तेवढं सुद्धा त्याला भेटतंय का नाही ही सुद्धा त्याला माहीत नाही. अशी अवस्था शेतकऱ्याची. आणि आमदार काय करायलेत बघा, पिशव्या फुल भरलेले बंडल आहेत. मी म्हणतोय एवढा पैसा येतो कुठून हीच मला कळत नाही. कारण का आमची तिसरी पिढी आहे तरी पत्र्याचं घर निघलेलं नाही अजून आमच्या शेतामधनं. आणि एवढे पैसे येऊ द्या पण ते नेमके कोणत्या मार्गाने येतात, काय येतात ही तरी आपल्याला माहिती आहे का? आणि विचारणार कोण? आपण सर्वसामान्य माणूस. एकदा मतदान झालं की परत कधीही कुणाला कोणत्याही आमदारला किंवा सरकारी कर्मचाऱ्याला जर असं काही विचारू शकत नाहीत आणि विचारतही नाहीत आपण. कारण सगळी व्यवस्था विचारू नका, सगळ्यांना माहिती आहे काय अवस्था आहे आपल्या शासकीय अवस्था. तर अशी आहे की कुठल्या ऑफिसला जावा, काही काम असू द्या, सगळा भ्रष्टाचार आहे. तर विषय असा होता की आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली, आपण ज्यांना निवडून दिलं आहे, ते आमदार जर असले कुटाने करत असतील तर आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाची काय अवस्था आहे. तुम्हाला जर म्हणणं पटत असलं तर कमेंट करून तुम्ही पण सांगा आणि बोलायचं शिका. आम्ही एक आता सोशल मीडियावर आलोत, सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायला लागलो. तसं सर्वांनी बोललं पाहिजे. हा बोलणं म्हणजे कोणत्या पक्षाविषयी नाही, कशाविषयी नाही. कारण सत्तेत आहेत ते पण तसेच आणि विरोधक आहेत ते पण तसेच. जर तुमचं म्हणणं पटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.